ची बातमी बघूया। बातमी बीडमधून येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले स्कॅनर सध्या बीडमध्ये सोशल माध्यमांवरती व्हायरल होत आहे। संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीचा स्कॅनर देण्यात आलेला आहे। या स्कॅनरच्या माध्यमातून वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी मदत करा अशा पद्धतीने मजकूर लिहिण्यात आलेला आहे। थोडीशी मदत अन्नासाठी आपल्या स्वाभिमानासाठी अशी ही टॅगलाईन देण्यात आलेली आहे। बीडमधून महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फोटो असलेले स्कॅनर सध्या बीडमध्ये सोशल माध्यमांवरती व्हायरल होताना दिसत आहेत। संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीचा हा स्कॅनर देण्यात आलाय। या स्कॅनरच्या माध्यमातून वाल्मिक अण्णाचं नाव आणि चेहरा सातत्याने टिकवून ठेवण्यासाठी मदत करा अशा पद्धतीचा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये जो बघतोय तो स्कॅनर सध्या बघायला मिळतोय। कराडचा फोटो असलेले स्कॅनर सध्या बीडमध्ये व्हायरल होत आहे। अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। दमानिया जी आपण बघतोय आता नवीन आपण हा स्कॅनर सध्या बघतोय ज्यावरती वाल्मिक कराडचा फोटो आणि खाली स्कॅनर दिसतोय। माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हो, मी पण आत्ताच ती इंस्टाग्रामवर ती पोस्ट बघितली आणि काही लोकांनी त्याचा निषेध देखील केलेला बघितलं। मला तर खरंच कळत नाही आता की लोक आता किती म्हणजे याला नीचपणाचा कळस म्हणायला लागेल। कारण काय काय चाललंय आणि काय करतायत ही माणसं, त्यांना कशाचं भान आहे की नाही की जो व्यक्ती अशा टोळ्या चालवत होता, एक नाही अनेक टोळ्या चालवत होता, लोकांचे खून पाडत होता, अशा माणसाला आर्थिक मदत करण्यासाठी पैसे गोळा केले जात आहेत हे बघूनच मला म्हणजे डोकं सुन्न होत आहे की आपण काय चाललंय आपल्या देशात आता। आणि कुठेतरी मी आता इनफॅक्ट नवनीत कावतांशी बोलणारच होते की याची सगळी चौकशी करा आणि ताबडतोब ह्या माणसाला सुद्धा अटक करा। तो असं कसा गुन्हेगारासाठी पैसे मागू शकतो? तर याच्यावर मी आत्ताच ताबडतोब एसपींशी बोलणार आहे आणि दिस इज डेफिनेटली व्हेरी शॉकिंग। दमानियाची अगदी थेटपणे सोशल मीडियावरती हा बारकोड जो आहे सध्या जो स्कॅनर जो आहे तो सध्या व्हायरल होताना दिसतोय। हो, मी एक्झॅक्टली तेच म्हणलं की आता जो स्कॅनर बघितला मी आणि त्याचं कंटेंट पण वाचलं तर अक्षरशः कायच्या काय वाटतंय। आणि त्याचं म्युझिक पण जर आपण बघितलं, खून आणि खंडणी प्रकरणातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करणारे बॅनर्स लावलेत या लोकांनी। आता काय बोलायचं तेच काही कळत नाहीये मला। निश्चित दमानियाजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल।